वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच बिटवीन हॅलो हॅलो चेक. मॅच बिटवीन चेनसेगे मडुलिबी आणि शेरादेव सागाव या दोन संघांदरम्यान सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. या दरम्यान निर्जेचे नामवंत खेळाडू 40+ क्रिकेट आणि या स्पर्धेमध्ये देखील निर्जय संघाला आपण बघितलं. देवानंद दादा पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. चिन्मय पाटील आणि सूरज मिस टायमिंग पूल करत असताना बॉल सध्या तरी हवेत मिडॉनला आलाय फिल्डर. पहिला धक्का 1 for 1 शेरादेव सागाव. विकेट पहिली आली आहे. मिडॉनला चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. सूरजचा फटका फसला आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहित भोईर तिसऱ्या क्रमांकावरती तो आलाय. या मॅच मध्ये दोन्ही आपण ताकदवान टीम्स पाहत आहोत. ड्यू फॅक्टर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. ड्यू आज मागच्या 2 रजनींच्या प्रमाणामध्ये आज थोडा जास्त पडत आहे आणि त्यामुळे त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट पडणार आहे या मॅच मध्ये देखील. 1 for 1 एक धाव आणि त्यावरती विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. कमलेश पुन्हा बॉलिंग मार्कवरती रेडी आहे. सागाव आणि वडोली बी मध्ये सेकंड ऑवर मधील पहिली मॅच आहे. यानंतरच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम असेल गौरीपाडा आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे जनवान स्काय 11 निर्जे. बॅकफुटला कट केला. पॉइंटला फिल्डर जरूर डायरेक्टला चान्स बट मिळते ती एक धाव. गणेश दादा बांडे यांच्याकडून कॅश प्राइज झाले. चिन्मयला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 2 धावा धावफलकावर देत. कमलेशने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली आहे. हवेत आहे बॉल सध्या मिडॉनचा फिल्डर. ओ जबरदस्त अटेम्प्ट होता. कॅच ड्रॉप झाली आहे. रन आउटला चान्स आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण झालेल्या आहेत. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 4 या आकड्यावरती. आदरणीय हरिश्चंद्र ठाकूर साहेब सागाव यांना विनंती आपण मंचावर देऊन स्थानापन्न व्हा. आपलंही सहर्ष स्वागत आहे. धावा 4 विकेट 1. पुढचे 2 बॉल आणि बाकी पॉवर प्ले मधले उडवलाय. बॉल थेट गेला डीप स्क्वेअर लेगला. पहिला बाउन्स वरती चौकार. वाजलाय. लेंथ पिक केले आणि डीप स्क्वेअर लेगला 4 धाबा. चिन्मयच्या बॅटमधून 8 वरती सध्याचं चेरादेव सागावचं धावफलक. मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे पाठीराखे आलेले आहेत. वडवली बीला देखील मोठ्या संख्येने समर्थन आहे. सागावलाही आहे. ऑन ट्राय करायचा होता. बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेट मध्ये. डीप मधून फिल्डर आले. डबलला चान्स ती फक्त उलकावनी. सिंगलने चिन्मयकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला कमलेशचा आणि चेरादेव सागावचं धावफलक 9 धावा 1 गडी बाद.
ते संतोष आता आमचे डिस्क जॉकी आहेत, फॉर्म मध्ये आले ते देखील, आणि 90s 80s 90s ची जबरदस्त हे गाणी आहेत. 9ला पहिला धक्का बसलाय. अंपायरसाठी कॅश प्राइज झाले गणेश दादा बांडेचे, आमचे उंबरलीचे, त्यांच्याकडून. जर त्यांनी डान्स केला तर त्यांना 1000. चलो मॅडी और पॅडी, प्रसाद आणि मनोज सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि जर तुम्हाला जरूर थंडी घालवायची असेल, थोडा डान्स देखील केला तरी जाणार आहे. आणि त्यासोबत 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांना 500 कॅच साठी सीमारेषेच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेरच पकडा. 500च्या नादात मैदानात आत येऊ नका. एक हातात पकडले तर 1000, पण ते कॅश प्राइज प्रेक्षकांसाठीच आहे. सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडल्यानंतर गणेश दादा बांडे यांच्याकडून. सेकंड ओव्हरमध्ये आले शुभम पाटील उंबारली गाव एंडकडून. हे षटक असेल. चिन्मय स्ट्रायकिंग एंडला 8 धावा आतापर्यंत आल्यात. पोल करायचा होता, व्यवस्थित संपर्क नाही. शॉर्ट मिड विकेटला बॉल, शुभम पोहोचला बॉलवरती. धाव 1 झाली आहे आणि त्यावरतीच दोघंही थांबलेले आहेत. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 10 या आकड्यावरती. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 35 दाखवत आहे. मागच्या 2 रजनींमध्ये कोणालाही जॅकेट घालावं लागलं नव्हतं, आज ते घालावं लागणार आहे. ड्यू जास्त आहे आणि डोक्यावरती जेव्हा ड्यू आपला जास्त पडतो तेव्हा डोकं लगेचच जड होतं, पकडतं, ते दुखायला सुरुवात होते. मनोज पवार आणि प्रसाद सहस्रबुद्धे यांच्या दोघांकडे बघितल्यानंतर ते तुम्हाला समजेल. धावा 10 आणि त्यासोबत निळजेचे माजी सरपंच आणि सध्याचे प्रभाग क्रमांक 31 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय निवृत्ती पाटील साहेब यांचे आगमन. सहर्ष स्वागत आहे आपले, सुस्वागतम. 10 धावा. यॉर्कर आलाय, सॉफ्ट हँड, बॅटचा चेहरा बंद करण्यास भाग पाडलो त्या बॉलने. सिंगल मिळेल आणि सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 11 धावा. दोन्ही जबरदस्त चेंडू पाहायला मिळाले. चिन्मयचाही बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि इकडे तर शांतच ठेवलंय रोहित भोईरला. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल. लॉंग ऑफ सेट आहे, कवसला फिल्डर सेट आहे, लॉंग ऑन काऊ कॉर्नर आणि एक फिल्डर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. विकेट हॅट्रिकला बॉलरलाही गणेश दादा बांडे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आउटसाइड एज शॉर्ट थर्डचा फिल्डर आला आर्यन. धाव मात्र सहजरित्या मिळते. 3 बॉल 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. रेंजमध्येच दिला नाही बॉल, बॅटचा चेहरा उघडूनच दिला नाही. इकडे शुभमचे जे 3ही चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या 3 मध्ये 3 आल्यात. धावा सध्या तरी 12 वरती. धोक्याचं प्रमाण आपण जास्त पाहतोय. 12 धावा आहेत. आज आपल्याला जरूर रेग्युलर फॉर्मॅट मधील पहिले 8 संघ पाहायला मिळाले. उद्याही या स्पर्धेमध्ये रेग्युलर फॉर्मॅटचे 8 संघ खेळणार आहेत. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये, डीप मधून फिल्डर येत आहेत. डबलला चान्स घेतले, थ्रो थोडासा वाईट आलाय स्टंप पासून. धावा 2 ने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 14. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकातील अजूनही बॉल बाकी आहेत 2. चांगली गोलंदाजी होती. विकेट फार लवकर आली होती सूरजची पहिल्याच ओव्हरमध्ये, मात्र त्यानंतर इकडे आता सिंगल डबल जास्तीत जास्त आलेत. खरं तर ते मोठ्या फटक्यासाठी जात आहेत, पण आतापर्यंत तसे आपल्याला बॉल पाहायला मिळाले नाही की बॅटर त्यावरती आक्रमण करेल. चांगली गोलंदाजी, लाईन अँड लेंथ पकडून कोला तिथे बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललेला आहे. फील्ड त्या ठिकाणी आलाय. 1 धाव सहजरित्या मिळते. 4 सिंगल 1 डबल. धावा सध्या आपण पाहतोय 15. शेवटचा 1 बॉल बाकी. पुढचा बॉल फुल लेंथ आहे, जबरदस्त ड्राइव्ह, कार्पेट, वा वा चिन्मय वा. चौकार आला, षटक संपन्न. 2 धावा 19. चेरादेव सागाव 19 for 1.
दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड मॅच मध्ये आपण वसार आणि मोठी देसाई या दोन संघांना पाहणार आहोत. तर फोर्थ मॅच मध्ये बोपर आणि सोनारपाडा समीर पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो उद्या यायला विसरू नका मंडळी. आज ज्या पद्धतीने आपण उपस्थिती दर्शवली, उद्याही जरूर आपल्याला नो डाऊट प्रेक्षक आवर्जून येतील, कारण उद्याही अशा लढती आपण जरूर एन्जॉय करणार आहोत या मैदानावरती. उंबारलीचा नाईट स्पर्धेचा चौथ्या रजनीमध्ये आजची तिसरी रजनी. सेकंड राऊंड मधील आपल्याला ही पहिली मॅच वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना सागाव. लॉफ्ट केलाय समोर, फोर्सने लॉंग ऑफला फिल्डर, हातात त्याचा बॉल, जावं लागेल पॅव्हलियन मध्ये. 19-2 चेरादेव सागाव. विदिन 15 मिनिट्स पहिली 3 षटकं टाकायचे आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमला. यानंतर देखील आपण 2 मॅचेस एन्जॉय करणार आहोत. 19ला धक्का बसलाय तो दुसरा. पुढचा बॉल जयेश कोलात आला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मधून स्काय फार वेगाने बॉल वरती चाललेत. चांगली फिल्डिंग, एक धाव आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 20 या आकड्यावरती. बऱ्याच वेळेला मी बघितलेलं आहे, जेव्हा जेव्हा चेन्नई मिळवली 20 संघ असतो आणि सागाव त्यांच्या अगेन्स्ट असतो, चिन्मय चांगला खेळलेला आणि या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून तीच अपेक्षा आहे. स्टार्ट भेटलाय, 14 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या, 7 बॉल मध्ये 200च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत त्याने बॅटिंग केलेली आहे. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि अजूनही इकडून आपण बघितलं तर या षटकातील 4 बॉलचा खेळ. बाकी एक महत्वपूर्ण सूचना मी करत आहोत, अंपायर्स आपल्याला सूचना येते, बॉल एका इनिंग मध्ये हरवला तरच रिप्लेस आहे, अन्यथा असा बदली करता येणार नाही. मॅनेजमेंट टीम कडून सूचना आलेल्या प्लीज. बघा, कोणतीही कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको, त्यासाठी आयोजकांनी न्यूट्रल राहून हा डिसिजन घेतलेला आहे. अन्यथा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला 8 बॉल यूज करावे लागतील. जास्तच भिजला असेल, जास्तच काही झालं असेल तर आयोजक देखील त्या गोष्टीचा विचार करतील. पण आताचा बॉल इतकाही रिप्लेस करण्यासारखा झाला नव्हता, त्यामुळे मॅनेजमेंट टीमने पुन्हा डिसिजन घेतला. कारण आज रेग्युलर फॉर्मॅटला सुरुवात झाली आहे. पुढचे 4 रजनींमध्ये आपण खेळ पाहणार आहोत. न्यूट्रल राऊंड सगळ्या संघांसाठी हा डिसिजन आम्ही आता अंमलात आणत आहोत, लक्षात घ्या. आपण 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक आहे रमेश गुप्ते यांच्याकडून सागावच्या बॅटर्सला.
धावा 20, 2 विकेट. जयेश पाटील पुढचा बॉल. थांबलाय, लेफ्ट केलं बॉलला, वेल लेफ्ट. व्हाईटचा सिग्नल आलाय. व्हाईटने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 21. वेगाने फार बॉल जाते आणि स्क्वेअर ऑफ द विकेट कॉमेंट्री बॉक्स आहे. धोक्याचं पर्सेंटेज आहे, त्यामुळे बॉल कसा जातोय झपकन हे समजत नाही. चिन्मयला 3 षटकारांसाठी गणेश वांडे यांच्याकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. लॉफ्ट केलाय, रडार मध्ये आल्याबरोबर साइड स्क्रीनचा वरतून फेकलाय, स्ट्रेट हिट, षटकार. फ्लो सर्व काही सांगून जात असताना आपण बघितला. कंट्रोल स्ट्रोक होता, डाऊन द ग्राउंड आला षटकार. धावा 27 वरती. चिन्मय जोपर्यंत असेल धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न तो करणार निश्चितपणे. ऍक्शन इथलं पुन्हा एकदा आपण पाहतोय. राऊंड द विकेट आहे जयेशचा बॉल. ओव्हर पेज पडलाय आणि थेट तो पडलाय सीमारेषेच्या बाहेर. 27. इथे पूल केला, मिस टायमिंग. लॉंग ऑन आलाय कमले, चेंडूच्या खाली पकडले त्याने कॅच. षटकाराचं प्रत्युत्तर. 27 ला 3. सागाव. विकेट आपल्याला 3 पाहायला मिळतात. नवीन बॅटर राहुल जाधव, स्लॉग हिटर आहे दोघे. रितेश राहुल, जबाबदारी तीच आहे. 9 बॉल 20 धावांचे खेळ, 2 चौकार 1 षटकार. 222.22 स्ट्राईक रेटने चिन्मयने बॅटिंग केली, त्याची विकेट आली आहे. पुढचा बॉल जयेश पाटील. कमबॅक झालंय, षटकाराचं उत्तर दिलंय त्याने. चिन्मयला पॅमलन मध्ये पाठवलंय. स्टेप आउट झाले, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल धावतोय. स्काय फार वेगाने बॉल वरती, फिल्डिंग चांगली, डबलला चान्स नाही घेतली. आता बॅकिंगला फील्ड थोडे उशिराने कोयना धावलेत. मिस्टेक, डायरेक्ट हिट. बरंच काय घडलं या बॉलवरती. धावा 2, बॅटर सेफ आणि 2 ने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 29. 29 धावा सध्या बनलेल्या आहेत. शेवटचा आणि एक बॉल टाकावा लागणार या षटकामधला. अगोदर चान्स घेत नव्हते, पण जेव्हा ओव्हरथ्रो झालाय देन पुन्हा चान्स घेतली. विकास आला, त्याने डायरेक्ट हिट केलं. त्या अगोदर बॅटर पोहोचला होता. 29 आहेत. आता 45 to 50 ला चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. ड्यू फॅक्टर आहे, 12 वाजून गेलेले आहेत. धुक्याचं प्रमाण आहे, कुठेतरी गोलंदाजीला पोषक वातावरण, क्लायमॅटिक कंडिशन. लास्ट बॉल या षटकातील 29 वरती सध्या 3. चिरादेव सागाव. पुढे आला, फुल टॉस होता, आउटसाइड थिक एज. शॉर्ट थर्ड मॅनला आर्यन. धाव 1 राऊंड कडे स्ट्राईक असेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा, 3 विकेट. चिरादेव सागाव. वर देऊन थांबा आपण टॉस साठी.
टीम गौरीशंकर गौरीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा सायरा 11 निदेश दादा पाटील बुर्दुल यांनी पॅक केलेला झेंडू निळजे. दोन्ही टीमने जबरदस्त खेळ केला. गौरीशंकर गौरीपाडाने पहिल्या डावमध्ये बॅटिंग केली होती, धावासंख्येला डिफेंड करून दाखवलं. निळजेनं लो स्कोरवरती एदुटणीला थांबवलं आणि त्या धावा फार लवकर त्यांनी चेस केलेल्या आहेत. गौरीपाडाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि निळजेच्या कॅप्टनला विनंती आपण थांबा येऊन. नितेश पाटील लास्ट ओव्हरकडे आपण जातोय. गोलंदाज आर्यन आला. 30 धावा, 3 विकेट, 10ची सरासरी. रितेश आणि राहुलची जोडी सागाव पाहुयात कुठपर्यंत नेऊन ठेवतात त्या धावसंख्येला. फाईन लेग, थर्ड मॅन, गली, पॉइंट, इनफिल्ड मध्ये बिहाइंड द विकेट चारही फिल्डर आहेत. डीप स्क्वेअर लेगचा आपण मिड विकेट, काऊ कॉर्नर पाहतो. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. स्टेप आउट हुआ, हॅमर केल्या बॉलला. व्हॉट अ शॉट इज दॅट. राहुलचा षटकार. डाऊन द ग्राउंड, स्टेप आउट होऊन आडव्या बॅटने हॅमर केलंय. प्रचंड ताकद होती राहुलच्या फटक्यामध्ये आणि थेट लॉंग ऑनला पार करणारा मोठा षटकार. 36 भव्य स्वागत आर्यनचं झालेलं आहे. बॉल आणि बाकी 5. राहुलकडे आता आत्मविश्वास असणार आहे. 3 बॉल 9 त्याने बनवल्यात. सागावसाठी चांगला फिनिश करायचंय त्यालाही. वन सेकंड स्टेप आउट, ड्राईव्ह केलाय, मिड ऑन द चेस केलं बॉलने. कमलेश वेगाने बॉलवरती. एकच धाव, चांगली फिल्डिंग झाली आणि सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय 37. 37 धावा धावा फलकावरती आहेत आणि बॉल बाकी 4. लास्ट ओव्हर स्लॉगर आहे. आर्यन मात्रेला आपण पाहतोय या सीझन मध्ये जरूर तो आपल्याला पाहायला मिळतोय स्लॉगर मध्ये गोलंदाजी करत असताना. येस अंपायर, येस, बॉल जास्तीत जास्त डायरेक्ट थ्रो करा. अंपायर्स कडून सूचना आलेल्या. प्लीज फिल्डिंग करणारी टीम, जेणेकरून तुम्हालाही बॉलवरची ग्रिप मिळू शकेल. जर जास्त ड्यू लागला तर बॉल सटकणार हातामधून. उडवला, मिस टायमिंग, डीप मध्ये फिल्डर आहे, नो चान्स. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. लवकरात लवकर तुम्हाला यायचंय. या ओव्हर नंतर कंपल्सरी टॉस, अन्यथा पॅनल्टी. चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 41. लास्ट ओव्हर जशी पाहिजे होती आतापर्यंत 3 बॉल तसे गेलेले सागावसाठी. 11 धावा आलेल्या आहेत. लॉंग ऑनला षटकार, मिड विकेटला चौकार. आता काऊ कॉर्नर पासून लॉंग ऑन पर्यंत 3 फिल्डर सेट केलेत. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर. सध्या फील्ड पोझिशन आहे. मिड विकेट आताही खाली आहे आणि डीप स्क्वेअर लेगला तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळेल. पुढचा बॉल आर्यन. लाईन पाहावी लागणार आहे. विकेट किपर कडून चुकी झाली. कदाचित डबलला चान्स घेतली जाईल. यस, निश्चितपणे फार दूर होता बॉल. 2 धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात आणि सिग्नल वाईट. एक्स्ट्रा 3. सोने पे सुहागा. स्कोअर ऑन 44. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही आपण जर बघितलं तर बॉल बाकी 3. 44 धावा आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आर्यन सोबत चर्चा सध्या तरी केलेली आहे. राहुल आणि रितेशची जोडी 15 धावांच्या आतापर्यंत पार्टनरशिप करते. ती देखील फार वेगाने. दोघे स्लॉग हिटर आहेत. भूमिका सध्या तरी दोघांची आपण बघितली आहे. आर्यनला कमबॅक करावं लागणार आहे. 50 पेक्षा जास्त बनला त्यांच्या गोलंदाजा बेनिफिट. एज होती, लाऊड साऊंड देन खेळपट्टीवरतीचा बॉल आहे. 1 धाव सहजरित्या आणि या एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 46. 45 धावा. बॉल आणि बाकी आहे 2. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. या 2 बॉल नंतर आपण टॉस देखील करणार आहोत. गौरीपाडा आणि निळजेमध्ये 57व पर्व मकर संक्रांत चषकाचं देखील आपल्या भेटीला येते. 9 जानेवारी पासून वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरीवरती कल्याण डोंबिवली ग्रामीणचा वर्ल्ड कप
48 संघाने घेऊन यंदाचं 57 पर्व आपल्या समोर ठेवणार आहेत नियोजकर. स्टेप आउट ऑन दी राइट्स, बॉल वाइड इज लॉंग ऑन कडे, फार वेगाने फील्डर, मिस्टेक. 4 धावा. झोकतात राहुल. लॉंग ऑनला जबरदस्त या फटक्यामध्ये ताकद आणि तिकडे चूक झाली. शुभम कडून कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले. चौकार आला, दाबा 49 वरती पोहोचल्यात. शेवटचं जसं षटक पाहिजे होतं सागावला तसं आलंय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 19 धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल डावामधला राहुल जाधव. पोल तर केला, मिस टायमिंग, डीप स्क्वेअर लेग, डीप इन विकेट, दोघे आलेत. कॉल रुपेशचा कॅच त्याने पकडली आहे. 14 धावांचं योगदान दिलं 6 बॉल मध्ये राहुल जाधवने. 49ला 4. चेरादेव सागावचा डाव संपला आणि चेंज सगळे मिळवले बीला बनवायचा 50. सध्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 31 चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय निवृत्ती पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आपण करूयात. नाणेफेकीचा कौल गौरीपाडा आणि निळजे या दोन संघांदरम्यानची लढत असेल. 4 ओव्हरचा सामना. मॅच नंबर 6. कॉल असेल गौरीपाडाचा कॅप्टनचा. 40+ अथवा रेग्युलर या दोघांमधून तुम्हाला एक कॉल करायचा. रेग्युलर कॉल आहे आणि रेग्युलर आलाय. सो गौरीपाडाने टॉस जिंकला. फक्त डिसिजन सांगा आपला. फिल्डिंग ते करणार आहेत. डगआउट कोणता चॉईस करताय गौरीपाडा? ठीक आहे, लगेच जा आणि निळजेच्या कॅप्टनला सांगा जेणेकरून तेही जातील. वेळ आपल्याकडे नाहीये. चला फिल्डिंग करणाऱ्या टीम सागाव प्लीज मैदानाच्या आतमध्ये चला. आदरणीय दत्ताशेठ पाटील यांची उपस्थिती पुन्हा एकदा आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. स्वागत आहे आपलंही. या मॅच कडे सर्वच प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. 2 ताकदवान टीम्स एकाच कॅलिबरच्या आणि त्यांच्यामध्ये रंगलेले द्वंद्व युद्ध. सागाव आणि वडवले बी. टार्गेट 50 धावांचा. काही क्षणातच पुन्हा एकदा तुमच्या समोर आम्ही असू. तोपर्यंत हंच ऑडिओ यांच्याकडून ऐकूयात या गुलाबी थंडीमध्ये सुमधुर असं संगीत. पाटील साहेब यांचा आपण सन्मान या मंचावरती करत आहोत. मी कैलासदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण आदरणीय निवृत्ती पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. आवर्जून दादांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळते या मंचावरती आणि सन्मान त्यांचाच आपण या ठिकाणी करत आहोत. आकर्षक असा मोमेंटो, महाराष्ट्राचं महावस्त्र आणि स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ. थँक्यू. आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थने होती. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलंही मनापासून आभार. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. विकास पाटील आणि विशाल पाटील.
विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ओमसाई वडापाव अर्थातच मालक गणेश दादा पांडे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि त्यासोबत जागृती स्पोर्ट्स जतीन पाटील यांच्याकडून देखील 3 षटकारांना 3000 रुपयांचं कॅश प्राइज. तर दत्ता पाटील यांचाही सत्कार इथे केला जाईल. मी मंगेश पाटील यांनी विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते दत्ता पाटील या आपला सन्मान इथे केला जाईल. निजे गावचे जागृती स्पोर्ट्स स्वतः ओनर आहेत आणि जरूर त्यांच्याकडूनही त्यांना 3000चं कॅश प्राइज आहे 3 षटकारांसाठी. विकेट हॅट्रिकला गणेश दादा पांडे यांच्याकडून देखील 1000 आहेत. बॉलर्स बॅक मिड ऑफ द फील्ड चान्स जरूर डायरेक्ट हिट झालाय आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. प्राइज विकेट आली आहे विशाल पाटील रॉयल डक. What happened? टीव्ही अंपायरची मदत पाहिजे का? ठीक आहे चेक करूयात. गौरीपाडाने त्या बाजूचा डगआउट बॉक्स चॉईस केलेला सध्या ज्यामध्ये चेंज मडुली बी आहे. पहिल्या मॅच मध्ये जेव्हा त्यांना सांगितलं त्या बाजूला जायचं तेव्हा हेमंत म्हात्रे यांचा चेहरा पाहण्यासारखा होता आणि स्वतःने चॉईस केलं. आता लकी आहे डगआउट बॉक्स. पहिला सामना तिकडून जिंकलाय त्यांनी कदाचित म्हणूनच पुन्हा एकदा चॉईस केलेलं आहे. निर्जय तुम्हाला स्टेटच्या बाजूला जो डगआउट बॉक्स आहे तिकडे जायचंय कारण तुमची बॅटिंग आहे फर्स्ट इनिंग मध्ये. दोन्ही टीम्सला हीच विनंती आपण तयार राहा. टीव्ही अंपायर चेक करत आहेत एक्झॅक्ट फ्रंट फूट कुठे लँड झाला पॉपिंग क्रीज मध्ये की बाहेर. अंपायर रिव्ह्यू आहे ना? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओके अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर आला कल्पेश पाटील. या मॅच मध्ये अजूनही 50 धावा बनवायचा. बॉल 23 बाकी आहेत. वेदांत once again power play over the wicket. Oh short ball होता बॅलन्स नव्हता. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप त्या कारणास्तव अंपायरचा नो बॉलचा सिग्नल आलेला आहे. राईट झाला बॉल. बोल करायचा होता. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ओव्हर द विकेट नाले वेदांत. पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो नो बॉल. फ्री टॉन चान्स असेल मोठ्या फटक्यासाठी आता विकासला. डीप मिड विकेट अँड देन लॉंग ऑफ. 2 फिल्डर बाहेर आहेत.
वेग प्रचंड इकडे पाहायला मिळालाय. शॉर्ट लेग मध्ये बॉल, एक धाव येते. वा, काय वेगाने बॉल आलाय. कदाचित बॉल स्किटी होत असावा. ड्यू फॅक्टर आहे. ज्या वेगाने बॉल आपल्याला सध्या पाहायला मिळतो येत असताना बॅटरकडे, आणि स्क्वेअर ऑफ द विकेट आहे बॉल. कॉमेंट्री बॉक्स, त्यामुळे एक्झॅक्ट आपण इथून सांगू शकत नाही. शॉर्ट लेग मध्ये बॉल आपण बघितलाय. फ्रीट वरती जरूर लेग बाईटची एक धाव आली आहे. धावा 2, विकेट 1. 50चा चेस आहे. 48 आणि बनवायच्या त्या मॅच मध्ये, आणि बॉल उरले तर अर्थातच 22 बॉल, 48 धावांची गरज. ओकेला बॉल, मिडल झालाय, निघालाय बॉल, लॉंग लेग रीजनला धडक मारेल, चौकार. टिकरला लागलाय, बॅटच्या शोल्डरला लागलाय. 6 धावा चौकारासोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो. आणि ऍक्शन रिप्ले, बॉलिंग ऍक्शन, वेदांतचा बॉल, शॉर्ट बॉल, हुकचा चौकार. ऑन साइडला बॉलला, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, मागे फिल्डर आहेत. चांगली झाली फिल्डिंग, थ्रो आलाय चांगला, धाव एकच मिळणार आहे. स्टार्ट दुसऱ्या बाजून आपण विचार केला तर P1 मध्ये 90 धावा होत्या जेव्हा सागावने देखील बॅटिंग केली होती. आणि इकडे आतापर्यंत 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 20 बॉल 43 धावांची गरज आहे. लास्ट ओव्हर इव्हेंट फील होती, लास्ट ओव्हर प्रोडक्टिव्ह होती सागावसाठी, जिकडे आपल्याला लास्ट ओव्हर मध्ये धावा पाहायला मिळाल्या होत्या त्या 19. वेग होता पॉइंटला. वा वा सूरज, वा जबरदस्त कॅच, गुड कॅच ऑफ द क्वालिटी, स्पेक्टॅक्युलर कॅच आली आहे. 7ला 2. सुपर. 70 to 80% क्रेडिट द्यावं लागेल या विकेटचं वेदांतला. सूरजला द्यावं लागेल अर्थातच वेदांतला. ही जी कॅच आपल्याला पाहायला मिळाली पॉइंटला. स्वतःच 21 आपण जर बघितलं, बॉल बाकी अजून या मॅच मध्ये 19, आणि 19 बॉल मध्ये धावा पाहिजेत अजूनही 43 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आलेत कमलेश पाटील. या मॅच मध्ये शुभमचं येणं अजूनही बाकी आहे. कमलेश आता आलेला आहे, 2 विकेट नंतर तो आलाय. दोघांची जबाबदारी आहे. पाटील ब्रदर्स ही जोडी, कल्पेश आणि कमलेश या दोघांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 19 बॉल मध्ये 43 धावांची गरज. गणेश भांडे यांच्याकडून विकेट ॲटिकला 3000 आहेत. 3 षटकारांना 3000 आहेत. 2000 आहेत, माफ करा. एकोणीस बॉल मध्ये 43. फुल टॉस होता, मात्र कन्वर्ट करू शकला नाही. अंपायरचा सिग्नल, नो बॉल. धाव तर एक जरूर आपल्याला पाहायला मिळते, आणि टीव्ही अंपायरची मदत, ऑन ग्राउंड अंपायरचा रिव्ह्यू, सॉफ्ट सिग्नल त्यांचा, नो बॉल आहे. तर नक्कीच आज आपण पाहतोया, कारण निजे संघाचे एक जबरदस्त तेज तरार गोलंदाज चेतन मल्हार पाटील यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कारण SSC ट्रॉफीमध्ये तब्बल 18 विकेट त्यांनी घेतले होते आणि आज थोडेसे क्रिकेटपासून दूर आहेत. तर चेतन पाटील, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. करण चेतन पाटील जरूर क्रिकेट पासून दूर गेले, आणि निळजेला 4थ्या बॉलरसाठी 9 ऑप्शन वापरावे लागले. हा देखील निळजेकरांनी विक्रम केलेला आहे, आणि अखेर त्यांना संतोष मामा सापडलेत 4थे बॉलर. इट्स नो बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात पुन्हा एकदा. कमलेशने जो शेवटचा बॉल अटेम्प्ट केला आणि तो त्यांनी कमरेच्या वरतीच केला. 9चा सिग्नल, धावा बनलेल्या सध्या तरी 9. 19 बॉल 41 धावांची गरज. आणि आता
या फ्रीट वरती चान्स असेल ती कल्पेश पाटीलला. उडवला मिस टायमिंग आहे. बीड ऑन द फिल्डर आहेत पण जोपर्यंत बॉल हवे त्या डबलला चान्स आणि कमलेश किती वेगाने धावलाय. कॅच सुटले बऱ्याच जणांना आवाज देखील आला पण फ्रीट देखील होता. कॅच घेऊन कोणताही फायदा झाला नसता. फक्त रनआउट साठी चान्स बनली असती. धावा मात्र 2 झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोमोझॉन 11 11ला 2 बॉल बाकी आहेत 18. 18 बॉल मध्ये 39 धावांची गरज. धावा आणि 2 विकेट. 18 बॉल मध्ये अजून या मॅच मध्ये 39 धावांची गरज आहे. अठरा बॉल 39 मॅच आहे. सेकंड ओव्हर रोहित आलाय. फुल लेंथ बॅटचा चेहरा उघडला. चांगली फिल्डिंग शॉर्ट कव्हरला स्टॉप केले रितेशने. बॉलला धाव 1 आले. दोन्ही बाजूने समर्थन आहे. षटकारासोबत देखील आवाज आपण येत असताना आपण पाहतोय आणि त्यासोबत जो एक डॉट बॉल आहे तिकडे आवाज येत आहे. सागावचे प्रेक्षक खास करून मोठ्या संख्येने मैदानावरती गर्दी करतायत. आता येतो आवाज. जरूर कॅमेरामॅनला मी विनंती करेन या ओव्हर नंतर त्यांच्याकडे कॅमेरा जाऊ द्या. 17 बॉल 38 धावांची गरज या मॅच मध्ये. चेन सेगे मडोली बीला. रोहित बोईर सेकंड ओव्हर मध्ये. पाटील ब्रदर्सची जोडी सध्या तरी थोडी शांत दिसली आहे. हुक केलाय. टायमिंग आणि बॉल निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. योजन मॅक्सिमम. हो करत असताना जबरदस्त फटका आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून बॉल गेलाय. 21 थोडस सोपं. 18 वरती धावसंख्या पोहोचली. चेन संख्या मिळवली 20. 16 बॉल मध्ये 32 धावा आणि बनवायचा आहेत. शांत दिसणारी पाटील ब्रदर्सची जोडी आता आक्रमण करते. उडवला वेट फ्लॅट. लॉंग ऑन द फिल्डर मागे थांबलाय. पहिल्या बाउन्स वरती चांगली फिल्डिंग. थ्रो आलाय चांगला. धावा 2. थ्रो येतोय तोपर्यंत कमलेशच्या वेगाने आलाय. चित्याची चपळाने हरणाचा वेग इज इक्वल टू कमलेश पाटील. 20 धावा धावफलकावरती आहेत. 15 बॉल मध्ये अजूनही आपण पाहतोय 30 धावांची गरज. पर बॉल डबल रन पाहिजे सध्या तरी. वडवली बीला. रोहित कोलाताला यॉर्कर चांगला होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल आहे. 1 धाव तर इथे कंप्लीट करण्यात आलेली आहे. सिंगलने स्कोर पुढे आपण पाहतोय 21. मॅच मात्र डोलायमान अवस्थेमध्ये. षटकारानंतर कमबॅक देखील आपण पाहतो. 14 बॉल मध्ये 29 धावांची अजूनही गरज आहे. शॉर्ट पर्यंत जाईल हे माझं मत. हा सामना ज्या पद्धतीने आता चाललेला आहे सध्या तरी सागाव आणि वडवली बी मधला 14 बॉल 29 ची गरज आहे. कमलेश ट्रॅकिंग एंडला आलाय. चेंजेस लॉंग ऑन सेट आहे. मिड विकेट सेट आहे. स्क्वेअर लेग सेट आहे. शॉर्ट कटचा पॉइंट. थर्ड मॅनचा फाईन लेग अप. एक्स्ट्रा कर आणि लॉंग बाय. सॉफ्ट हँड डबल चान्स घेतली आहे.
पहिली धाव फार वेगाने, डबलला चान्स, थ्रो येतो आणि कमलेश पोहोचलाय. पहा वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांकडे ऍक्शन रिप्ले मध्ये मी पुन्हा एकदा सांगेन, जेव्हा ते स्ट्रायकिंग एंडचा बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचतो आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर स्ट्रायकिंग एंडला पोहोचत आहे, तेव्हा जी बॅट ते ड्रॅग करतात, पहा स्वतःही बॉडीला स्किट करतात, त्यामुळे लगेच त्यांना पुन्हा ती मुवमेंट मिळते. पुन्हा फिरत असताना पहा दोन्ही पाय येस स्किट केला, बॅटला टेकवल्या, पुन्हा त्याच वेगाने सेकंड रन साठी धावत आहेत. 23 13 बॉल 27 पाहिजेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट तर झाला नाही. शेवटचा डॉट आलाय. 23 ला 2 वडवली बी. 12 बॉल 27 धावांची गरज. स्काय ब्लू मला पद्माकर वर्माच वाटतोय. सागाव खालचा पाडा. वा वा, मानलं राव. 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा आणि 2 विकेट देखील. असे प्रेक्षक पाहिजे आणि रजनी क्रिकेट यासाठी ओळखलं जातं मित्रांनो. समर्थन आपल्या संघाला देखील आणि क्रिकेट सोबत स्वतःच्या आयुष्याचा देखील परमोच्च आनंद. एक क्षण आम्ही कधी विसरणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी डान्स केलाय. यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा चान्स देतो ओव्हर नंतर. 23 ला 2 12 बॉल 27 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. कमलेश आणि कल्पेशची जोडी पार्टनरशिप तर जरूर करत आहे, मात्र सध्या गिअर चेंज देखील करावा लागणार आहे. जर आताचं षटक 10 पेक्षा कमी धावांचं असलं, 15 पेक्षा जास्त धावा शेवटच्या 6 बॉल मध्ये चेस कराव्या लागल्या, तर सागाव देखील त्यांना डॉमिनेट करू शकतंय. पण आता जे षटक आहे, कमलेश कल्पेशच्या जोडीने ठरवलं असावं कदाचित जितक्या जास्त या ओव्हर मध्ये येतील, लास्ट ओव्हर मध्ये तितकं प्रेशर आपल्यावरती नसणार. बॅकवर्ड पॉइंट सेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेट, मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफ लाट ठेवलंय. अवधूत मात्रे आले थर्ड ओव्हर मध्ये. मिस्ट्री स्पिनर आहे आणि त्याची गोलंदाजी ओळखणं थोडंसं कठीण देखील जातं बऱ्याच वेळेला बॅटर्सला, पण ज्याने ओळखलं तो मोठे फटके देखील खेळत असताना आपण बघितलाय. 12-27 पहिला बॉल. सो आडवा बॅटने अमर केलाय. समोर लॉंगॉनला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. वेदांत थ्रो आलाय चांगला, थांबावं लागणार आहे. गुड फिल्डिंग, एकच धाव. आवाज सागावचा आलाय. मला पाहायचं आहे जेव्हा षटकार चौकारेल चेन सगळे वडोली बीचा समर्थकांचा आवाज. सिंगलने धावा 24, 11 चेंडू 26 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. ऑडियन्स जेव्हा जेव्हा रिस्पॉन्स देतात अशा पद्धतीने मैदानावरती, समालोचन करण्याची मजा वेगळी असते. प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद घेता येतो आणि त्याचमुळे स्पर्धेचा स्तर वाढत जातो. उंबारलेची नाईट स्पर्धा चर्चेत राहिली आहे आणि आता या मॅच मध्ये 1000पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. ओम्स MTC द्वारे त्यांचे सहर्ष स्वागत. आणि इकडे मोठ्या संख्येने जेवढे आहेत तेवढे दर्दी आहेत. 24 2 विकेट 11 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. अकरा चेंडू 26. उडवलाय स्लॉकेट. कमलेशच्या बॅट मधून आलाय षटकार. जो ब्रेक होता तो कमलेशला फार लवकर समजला. ट्रिगर मुवमेंट, स्लॉगेट, षटकार आला. धावा पोहोचला 30 वरती. 10 बॉल 20 धावांची गरज आहे. कॉपी बुक स्टाईल स्लॉक स्वीप आला.
10 बॉल आणि 20 धावांच्या मॅच मध्ये सध्या तरी गरज आहे. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण इव्हन जेव्हा जेव्हा पाहतो लेदर बॉल क्रिकेट तेव्हा बॉलला शाईन करतात फिल्डिंग वाली टीम. इकडे आता बॅटिंग वाली टीम शाईन नाही तर बॉलला पुसतायत ते. हा लेदर बॉल नाहीये, जे काय ड्यू आहे त्यामुळे बॉल तितकासा फ्लाय होणार नाही हवेमधून. त्यामुळे हवेमधून जर बॉल जास्त फ्लाय करायचा असेल, उडवायचा असेल त्यांना, जेव्हा त्यांचे स्ट्रोक हवेत असतील, त्यामुळे बॉलला पुसलं कमलेशने. 10 बॉल 20. अवधूत फुल लेंथ क्विकर वन. मागचा ब्रेक होता यावेळेला फुल लेंथ. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पुन्हा एकदा पहा आपण. राऊंड विकेटने आले, क्रीजच्या कोपऱ्यातून बॉलला टाकलं, टॉसच केलं होतं पण फुल लेंथ आलाय. डॉट. 9 बॉल 20 धावांची गरज आहे. कमले चान्स घेत आहे मोठ्या फटक्यासाठी. एक षटकार आलाय, एक डॉट बॉलही आलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुरुषोत्तम कडून आले कॅच. कमलेशची विकेट. 30 ला 3. वडवली बी. कॉलर टाईट. सुरुवातीची स्टेप गौतमी पाटीलची होती. 8 बॉल 20 धावांची अजूनही गरज आहे. शुभम पाटील आला. मॅच अजूनही संपली नाही. कमलेशच्या बॅटमधून षटकारला आणि देन त्याची विकेट आली आहे. अवधूतचंही कमबॅक आपण पाहत आहोत. 8 बॉल 20 धावा. या मॅचचं समीकरण सागावच्या अगेन्स्ट खेळत असताना वडवली बी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि देन काऊ फेसला फिल्डर एक्झॅक्ट पॅव्हलियनच्या समोर. मिड ऑन आत आहे, लॉंग ऑफ बाहेर आहे. बॅकवर्ड पॉइंट सेट आहे स्विच हिटसाठी. पंच केलाय. बॉल सध्या लॉंग ऑफ कडे चाललाय. फिल्डर जरूर आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव. खरं तर थोडं लेट खेळून कव्हर्सला मारायचं होतं, मात्र ते जमलं नाही. मॅच बनत चालली आहे. धावा बनल्यात 31. 7 बॉल 19 धावांची गरज आहे. आता जर मोठा फटका आला नाही, मी आवर्जून म्हणू शकतो मॅचचं मोमेंटम सागावकडे जाणार आहे. एक जर मोठा फटका आला, पुन्हा वडवली या मॅच मध्ये कमबॅक करेल, पण तो यायला पाहिजे कल्पेश कडून. सध्या तरी सेट बॅटर आहेत. 7 बॉल 12 त्याने बनवलेले आहेत. अवधूतने कमबॅक केलाय. षटकारानंतर कमलेशच्या शेवटचा बॉल. 7 बॉल 19 पाहिजेत. कमी गती. पूर्णपणे फसवले इथे बॅटरला. डॉट आलाय. शेवटचे 6 बॉल आणि गरज आहे मॅच मध्ये 19 धावांची. ही रात्र सध्या तरी पुढे पुढे चालली आणि मॅच मात्र ही थांबलेली आपण बघितली. वडवली बी. 6.5 बॉल 19 धावांची गरज आहे. वेळ जास्त घेत्या टीम सागाव. गणेश दादा भांडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बॅटरला 2000चं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिकला बॉलरलाही 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 6 बॉल
19 पाहिजे. शेवटचा पाठ टॉप स्पिन होता, पडला बरोबर ज्या वेगाने बॉल बाहेर देखील गेला. मोठा टन. लास्ट ओव्हर 6 बॉल 19. पहिला लॉंग ऑन समोर फिल्डर पकडले त्याने कॅच आणि विकेट. शुभम आउट. करत आहेत त्यांना 200 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. आपण मंचावरती या. सागावची मैना आहे की पोपट आहे? ला 4 जयेश पाटील नवीन बॅटर. 5 बॉल 19 धावांची अजूनही गरज. पुरुषोत्तम खेचलाय खरा. या क्रीडांगणाची सर्वात मोठी बाउंड्री नाही क्लिअर करू शकला. 31 ला 5 जयेश शून्यावरती बाद. आता पॅनल्टी बसू शकते तुम्हाला. फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा. 31 ला 5 विकेट पडले. 4 बॉल मध्ये अजून 19 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. नवीन बॅटर आलाय रुपेश पाटील. मॅच इथूनही बनवू शकते जर मोठे फटके आले तर. बघा प्रत्येक बॉल नंतर सागाव टीम आपण एकत्रित येऊ नका. भरपूर वेळ गेला या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. सो सूचना आहे तुम्हाला प्लीज. 4 बॉल 19 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. चेंज गेम मडोली बी ला. पुरुषोत्तम विकेट. हॅट्रिकची चान्स. हॅट्रिकला 1000 देखील आहेत आणि झाली कंप्लीट. गणेश बांडे यांच्याकडून 2000 आणि आता जो प्रेक्षक आलाय त्याने देखील 1000 लावलेत. मॅच मध्ये कमबॅक. 3 बॉल 19 ची गरज आहे वडवली बी ला. याच्याकडून 1000 आहेत. पुरुषोत्तमला विकेट हॅट्रिक साठी. शिवान चोबे आणि गणेश दादा मांडे यांच्याकडून 2000 आहेत. 3 बॉल बाकी आहेत आणि 19 धावा आता पाहिजे. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. काय जबरदस्त इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आलेत. अंपायरचा सिग्नल नो बॉल. अंपायरचा सिग्नल नो बॉल आणि रन आउट.
बघा ऑन दी लाईन असून हे जमणार नाही. पाय पॉपिंग क्रीजचा आत पाहिजे. आणि दोन्ही अंपायर लक्षात घ्या, पुन्हा फक्त रनआउट आणि वेस्ट आहे नो बॉल या दोनच गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे. खोलात बॉल ड्राईव्ह केला समोर लॉंग ऑनला. पहिल्या बाउन्स वरती फिल्डिंग थोडंसं बंबल झालं. डबलला चान्स आणि दोन धावा झालेल्या आहेत. ओव्हरऑल आता 15 धावांची अजूनही गरज आहे. बॉल बाकी असताना 2. विकेट हॅट्रिकला पुरुषोत्तमला नामवंत गोलंदाज सागावचे मिलिंद मात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. 2 बॉल 15 आहेत. या मॅचचं समीकरण सध्या तरी काही चेंजेस आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात. मागे 2 फिल्डर आहेत. थर्ड मॅन फाईन लेग, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड विकेट. इथे अंपायरला लाईन पाहावी लागणार आहे. व्हाईटचा सिग्नल आलाय. बॉल आणि बाकी आहेत 2 आणि धावांचा आपण विचार केला तर धावा पाहिजेत त्या 14. 2 बॉल 14. विकेटचा आपण विचार केला पहिल्या इनिंग मध्ये 4 विकेट होते. इकडे विकेट पडले 7 कंपल्सरी. 2 बॉल 14. चला सागाव टीम. उडवलाय खरा बॉल काऊ फेसला आणि ही सर्वात मोठी बाउंड्री आहे. सहसा क्लिअर होणार नाही. आउट. चला बॅटर लवकर या. वेळ गेला. शेवटचा बॉल हवेत जरूर आणि अर्थातच मॅच इथे फिनिश झाली आहे. 13 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला शेरादेव सागावने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. या पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे, वेळेच्या संदर्भात नियम कठोर आहेत. विदिन 15 मिनिट्स 3 ओव्हर्स तुम्हाला कोणत्या परिस्थितीत टाकायचं असेल. विकेट हॅट्रिकला 1000 रुपये होते. सागावचा शिवा यांच्याकडून, गणेशदादा पांडे यांच्याकडून 2000 आहेत. आपण देऊ ते पुरुषोत्तमला. सामनावीर या मॅचचा पुरुषोत्तम ज्याने विकेट हॅट्रिक घेतली आणि जबरदस्त गोलंदाजी त्याने केली.